इन्स्टंट पावभाजी करण्यासाठी ज्या काही आता माझ्याकडे भाज्या उरलेल्या होत्या थोड्या एका वेळेला आणल्यावर संपत नाही, तर मी 2 टोमॅटो, सिमला, थोडासा मटार, फ्लॉवर आणि बटाटा असं टाकलं आहे. तसंच मी थोडं बीटचे 2-4 तुकडे टाकलेत. हे बघा, छोटे छोटे बीट टाकलेलं आहे, त्यांनी रंग छान येतो भाजीला. अशी मी सगळी भाजी टाकून त्याच्यामध्ये आता मी मीठ घालते. ही पटकन होते पावभाजी. मीठ घालते आणि थोडी लाल मिरची पावडर टाकते, म्हणजे तिखटपणाला आणि रंग पण छान येतो. बिटानी तर येतोच, पण मिरची पावडर टाकली की चव पण छान लागते. आणि भाजी बुडेल एवढं पाणी घालते आणि सरळ मी कुकरला लावून 3 शिट्ट्या घेणार आहे ह्याला. हे बघा, सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत. आता ह्याला आपण गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या घेते. हे बघा, कढई आपली तापलेली आहे. मी त्यात 3 टेबलस्पून तेल टाकलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धं तेल आणि अर्धं बटर असं पण टाकू शकता, त्याने चव अजून छान येते. पण आम्ही बटर कमी खातो म्हणून मी बटर टाकलं नाही, पण तुम्ही टाकलं तर अजून चव छान होईल. आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकते. तेल तापलेलं आहे आपलं. आणि 1 सिमला मिरची फ्रीजमध्ये राहिलेली होती म्हणून ती पण बारीक कापून ह्याच्यामध्ये टाकून परतून घेते. आता हा कांदा छान तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. आणि त्याच्याबरोबर कांदा होतोय त्याच्यावर मी टाकायला आलं थोडं घ्यायचं. ह्याला आलं जास्त नाही घालायचं. लसूण, आलं आणि एक छोटा टोमॅटो टाकला आहे, कारण ती पेस्ट व्हायला काहीतरी पाहिजे म्हणून मी छोटा टोमॅटो टाकला आहे. अशी ही पेस्ट आपण नंतर टाकणार आहोत. आता हा कांदा आपला छान होतोय तिथपर्यंत आपण आता एवढ्या भाजीला मी साधारण मीडियम 2 कांदे घेतले. मोठा असेल तर एकच घ्या. आता ही भाजी बॉईल केली होती, त्याच्या 3 शिट्ट्या घेतल्या होत्या. ते आता मी हँड मिक्सीने सगळं स्मॅश करून घेते. बघा, कांदा आता आपला छान झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि एक छोटासा टोमॅटो घातला आहे, त्याची पेस्ट घालून ती परतून घेते. छान परतून घ्यायचं, म्हणजे लसणाचा कच्चा वास सगळा निघून गेला पाहिजे. त्याच्यामध्ये आता आपण मीठ पण टाकून घेऊ. आणि भाजी शिजवताना आपण मीठ टाकलं हे लक्षात ठेवायचं. त्या प्रमाणात मीठ टाकायचं. आता हे आलं लसूण चांगलं मी 1-2 मिनटं परतून घेते, म्हणजे त्या लसणाचा कच्चा वास सगळा निघून जाईल. आता आलं लसूण 2 मिनटं छान परतून घेते. थोडा मी हिंग पण टाकणार आहे, कारण सगळ्या भाज्या आहेत आणि हे पावसाळ्याच्या दिवसात थोडंसं गॅसेस वगैरे होऊ शकतात. तसंच अर्धा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर भाज्या शिजवताना टाकलेलं आहे. आत्ता अर्धा चमचा टाकते, म्हणजे रंग पण छान येतो आणि तिखटाला पण छान, म्हणजे चांगली लागते भाजी. आता हे छान परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण आता पावभाजीचा मसाला टाकणार आहोत. आता मी छोटे 2 चमचे टाकते मसाला. तुम्हाला कसा तिखट आवडतो त्याप्रमाणे तुम्ही मसाला घाला. आता हा मसाला पण अगदी छान त्याचा खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचा. जेवढा तुम्ही मसाला छान परताल ना, तेवढी भाजीला चव छान येते. आता मी हा पण मसाला 2 मिनटं छान परतून घेते. मीडियम 2 कांदे चांगले अर्धं बटर आणि अर्धं तेल टाकून चांगले परतून घेतले, म्हणजे तळून घेतले. त्याच्यामध्येच मी थोडी अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली. त्याच्यानंतर आलं, लसूण आणि टोमॅटोची पेस्ट टाकली आहे. ते छान परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये हा पावभाजीचा मसाला घालून ते पण छान परतून घ्यायचं. एक खमंग वास सुटेपर्यंत 2 मिनटं परतून घ्यायचं. भांड्याला लागलं नाही पाहिजे म्हणून सारखं असं ढवळत राहायचं. आणि असं परतून त्याचं छान तेल सुटायला लागलं की मग आपण जी शिजवलेली भाजी आहे त्याला आपण हँड मिक्सीने स्मॅश केली आहे ती टाकायची.
2 मिनटं मसाला छान परतून घेतलेला आहे आणि आता त्याला तेल सुटलेलं आहे. त्यामुळे मसाला परतताना पण तुम्ही बटर थोडं टाकलं ना तर अजून टेस्ट चांगली लागते. बाहेरची पावभाजी आपल्याला का आवडते, कारण त्याच्यामध्ये बटर भरपूर टाकतात. आता घरामध्ये आपण किती टाकायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे भाजी शिजवलेलं पाणी आहे ते घालणार आहे. म्हणजे मसाल्याचा वास जो असतो ना तो थोडासा छान त्याला उकळी आली की मसाल्याचा वास मसलट नाही लागत, म्हणजे मसाल्याचा वास जातो. तर ह्याला छान उकळी आली की आपण भाजी टाकू. या मसाल्याला छान उकळी आलेली आहे. अशी उकळी घेतल्यामुळे मसाल्याचा मसलट वास येत नाही. त्यामुळे आता हे छान उकळी आली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ही शिजवलेली भाजी आहे आपली ती ह्याच्यामध्ये घालूया. आणि किती घट्ट किती पातळ पाहिजे ते बघून थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. कारण ती भाजी ना नंतर जशी राहते ना तशी ती घट्ट घट्ट होत जाते. बघा, बीट टाकल्यामुळे आणि कश्मीरी लाल मिरची टाकल्यामुळे भाजीला रंग खूपच छान आला आहे. आता ह्या भाजीला पण छान कड आला की आपली भाजी तयार. भाजीला आता आपल्या छान कड आलेला आहे आणि आपली भाजी तयार आहे. आता स्पेशल इन्ग्रेडियंट्स म्हणून आम्ही हे टाकतो, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका. मी थोडीशी कसुरी मेथी याच्यामध्ये घालणार आहे, त्यांनी भाजीला चव खूप छान येते. त्यामुळे कसुरी मेथी आणि आपली प्रिय सखी कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी ही तयार झालेली आहे. अशी राहिलेल्या भाज्यातनं थोड्या भाज्या राहतात आपल्या, त्याच्यातनं एक दिवस आपल्याला अशी पावभाजी करून खाता येते. आता ह्याच्याबरोबर आपण खाताना मसाला पाव करणार आहोत. मसाला पाव करण्यासाठी थोडं बटर टाकते मी आणि ह्या बटरमध्येच आपल्याला थोडासा पावभाजीचा मसाला टाकायचा आहे आणि थोडी कोथिंबीर आणि असं हे लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि त्याच्यामध्ये हे आता पाव असे फ्राय करून घ्यायचे. हे बघा, असा सगळा मसाला पाव खूप छान लागतो खाताना. आणि आता वरतून थोडंसं बटर मी पावाला लावणार आहे, कारण सगळं आपण जे आधी लावलं ते आतमध्ये गेले. त्यामुळे थोडंसं वरतून आता बटर लावून मी हा पाव करून घेते. आपली चीज मसाला पावभाजी तयार आहे. ह्याच्यावर थोडं चीज किसून टाकले, ते मेल्ट झालं गरम भाजीत की अजून खूप छान लागतं. आणि थोडंसं बटर पण टाकले. तसंच मसाला पाव तुम्ही करून बघा. पावभाजीबरोबर मसाला पाव खूपच छान लागतात. अशी पटकन होणारी पावभाजी करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण अशीच करता का. धन्यवाद.